हॅलो तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत मेष राशीबद्दल. मेष राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे. त्यांचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे ओव्हरऑल ते आज आपण प्रिडिक्शन बघणार आहोत, ते आज रीडिंग बघणार आहोत. तुमची समजा मून साईन मेष असेल किंवा सन साईन देखील मेष असेल तरीही हे प्रिडिक्शन तुम्ही बघू शकता, हे रीडिंग तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता पहिलं आपण बघणार आहोत तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये आहात. ठीक आहे. तुम्ही सध्या कोणत्या ऊर्जेत आहात. ओके. ओके, तर तुम्ही आहात किंग ऑफ पेंटिकलच्या ऊर्जेमध्ये. वाव, व्हेरी नाईस. मनी मॅग्नेट. तुम्ही मनी मॅग्नेटच्या एनर्जीमध्ये आहात. तुमच्या माइंडमध्ये बरेच गोष्टी अशा चाललेल्या आहेत की तुम्ही बोलणार तनया आमच्याकडे सगळं आहे, पण अजून काय करता येईल जेणेकरून पैसा वाढेल, की मी काय करू की जेणेकरून रिलेशनशिप अजून डेव्हलप होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारची थोडीशी तुमची एनर्जी आहे, तुमची ऊर्जा आहे. ठीक आहे. तर ही तुमची ऊर्जा तुम्हाला काय बेनिफिट मिळेल, या ऊर्जेने तुमच्याकडे काय प्रगती होईल ते आता बघणार आहोत. ऑगस्ट महिन्याची एनर्जी तुमची मनी मॅग्नेट आहे. व्हेरी नाईस. तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा चालून येत आहे बघूया. ओ व्हेरी नाईस. नाईट ऑफ वँड्स. तुमच्याकडे गुड न्यूज येणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात इतकी दिवस, की ज्या गोष्टीची तुम्ही ॲक्शन घ्यायची वाट बघत होता, ती ऊर्जा तुमच्याकडे चालून येत आहे. आणि त्याशिवाय तुम्ही मनी मॅग्नेटमध्ये आहात. ठीक आहे, समजते मला काय म्हणायचं आहे. तर तुम्ही ती ऊर्जा कॅच करू शकता, डेफिनेटली कॅच करू शकता. तुम्ही स्वतः एका तुमचा आता ह्याच्यामध्ये वृषभ राशीची पण एनर्जी वर्क करते. ठीक आहे, म्हणजे वूल, त्यामुळे तोही एक ताकदवर असतो. तुम्ही त्या ऊर्जेमध्ये काम करताय, त्याशिवाय तुमच्याकडे ही एनर्जी येते. सो डेफिनेटली तुम्ही त्याच्यावर कॅच करण्याचा प्रयत्न करणार आहात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके. तर आता आपण बघणार आहोत तुमचं अंतर्मन काय सांगतंय. ओहो, व्हील ऑफ फॉर्च्यून. मेष राशी, काय मग तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं आहे. तुम्हाला तुमच्या नशिबावर अजून काम करायचं आहे. मी बोलली ना, तुम्ही एकदम मॅग्नेटच्या एनर्जीमध्ये आहात. खूप हेवी लोडमध्ये आहात की ना यार, काही करून आता चेंजेस तर झालेच पाहिजे आयुष्यात, बदल तर झालाच पाहिजे. मेष राशी, तुम्ही जे काही विचार करत होता आतापर्यंत त्याच्यावर तुम्ही पावलं उचलणार आहात. डेफिनेटली पावलं उचलणार आहात. ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टीमध्ये एफर्ट टाकल्यात, म्हणजे तुम्ही तुमचं माइंड, तुमचं काम, सगळ्या गोष्टी एका गोष्टीमध्ये गुंतवल्यात ना. ओके. तुम्ही जे भांडवल तयार केलं आहे तुमचं, ते आता तुम्ही यूज करणार आहात. डेफिनेटली यूज करणार आहात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुमचा पास्ट बघूया. क्वीन ऑफ पेंटिकल्स. काय हो, आता किंग ऑफ पेंटिकल्समध्ये तुम्ही कन्वर्ट झालात. बघा कसं आहे, तुमच्याकडे परिपूर्ण सगळं आहे पण तरीसुद्धा काही नाही, अशा पद्धतीची थोडीशी एनर्जी तुमची पास्टमध्ये होती, की सब कुछ है लेकिन फिर भी खाली पण आहे. ठीक आहे. तुमचं नियर फ्युचर काय दाखवते बघूया. त्यामुळे तुम्ही आता किंग ऑफ पेंटिकल्सच्या एनर्जीमध्ये आलात. किंग ऑफ पेंटिकल्सला पैसा नाही मिळणार तर कोणाला मिळणार यार.
आपको नहीं मिलेगा तो किसको मिलेगा. ठीक आहे. तर ओव्हरऑल रिलेशनशिपबद्दल पण तुमचं डेव्हलप होईल बघा. तुमचं नियर फ्युचर काय सांगते, इच्छापूर्ती कार्ड 9 ऑफ कप्स. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार. ज्यांना लग्न करायचे लग्न होणार, ज्यांना कोणाला मनवायचे तो मनवून राहणार. तुम्ही तर हट्टीमध्ये आहात ना, हट्टासमध्ये आहात तुम्ही, तर नशीब बदलण्याच्या जोरावर आहात, तर तुम्ही बदलून तर राहणार बॉस. मेष राशी, तुम्ही तर तुमचं नशीब बदलणार. आता मेष राशीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मेष राशीचा ना शिंग दिसतात लोकांना, पण त्याच्या आतला जो एक चांगला प्रेमळ माणूस आहे तो दिसतच नाही लोकांना. लोकांना फक्त शिंगा दिसतात, तुमचा राग दिसतो. आणि तिथे मग ते फसतात. तुम्ही लोक फसतात, ते पण फसतात, तुम्ही पण फसतात. सो तुम्ही आता ज्या गाडीचं इंजिन बनायला जाताय ना, तर डेफिनेटली तुम्ही बनून राहणार. तुम्ही तुमच्या पद मिळून राहणार. ठीक आहे. ज्यांना नोकरी धंदे जे काही वाढवायचे आहे किंवा त्या गोष्टीवर त्यांनी वेल प्लॅन केलेला आहे, की आता खूप जणांनी खूप सल्ले दिले, पण आता मी मात्र हे गोष्ट करणार, तर तुम्ही करून राहणार आहात ऑगस्ट महिन्यामध्ये. खूप छान आहे ऑगस्ट महिन्याची तुमची एनर्जी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस मेष राशी. ओके, तुमच्याकडे कोणती ब्लेसिंग चालून येते बघूया. युनिवर्सकडनं तुमच्यासाठी कोणती ऊर्जा ॲज अ ब्लेसिंग म्हणून येते ते आता आपण बघणार आहोत. आणि 7:30ला तुम्ही काय घाबरत नाही. 7:30ला तुम्ही काय घाबरण्यामधले नाही. ओ माय गॉड. बघा, किंग ऑफ 6 ऑफ कप्स. युनिवर्स ना तुम्हाला भरपूर देणार आहे. भरपूर हा शब्द नोट करून ठेवा. भरपूर देणार आहे. मदतीचे हात येणार आहेत. मदत मिळणार आहे. कुठल्या ना कुठल्या जे काही तुम्ही स्पिरिच्युअल लेवल तुम्ही ठेवली आहे स्वतःची, ज्या देवाला मानतात, ज्या इष्टदेवाला मानतात, ते कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला येऊन मदत नक्की करणार. नक्की करणार. तुमची हेल्थ, तुमचं म्हणजे आरोग्य, शिक्षण, पैसा, लग्न, या बाबतीत तुम्ही समजा ब्लॉक असाल, त्यातून तुम्ही बाहेर पडणार. कारण का डेफिनेटली तुम्ही ऑलरेडी किंगच्या एनर्जीमध्ये तर आहात, तर तुम्ही मॅग्नेट तर बनलेला आहात ऑगस्ट महिन्यात. डेफिनेटली तुम्हाला मदतीचा हात मिळून येणार. ती ऊर्जा तुम्ही वर्क करणार. तुम्ही स्वतःवर अजून वर्क करणार. म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं माहिती आहे का, मॅग्नेट म्हणजे काय. आता एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, राईट. आता हवी आहे ना, मग त्याच्यावरती हवीच आहे हा हट्टास ठेवून स्थिर आणि शांत राहा, की ती मला बाबा मिळणारच. लक्षात ठेवा, ती मला गोष्ट मिळणारच. हा हट्टा जर तुम्ही ठेवलात तर डेफिनेटली तुम्हाला जे हवं आहे ते ऑगस्ट महिन्यात मिळू शकतं. तो रिस्पेक्ट असेल तरी तो मिळेल. तुम्हाला जे हवं आहे ते, हे वाक्य म्हणजे लक्षात ठेवा. बेबी हवे आहे, बेबी प्लॅनिंग करताय, नोकरी हवी आहे, किंवा जे काही आहे तुम्ही ते अट्रॅक्ट करणार आहात ऑगस्ट महिन्यात. सो अशा प्रकारे हा मेष राशीचा ऑगस्ट महिना होता. कसा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, अजून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोण मेष राशीचे असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकता. आणि अजून मी पुढे पुढे सगळ्या राशींबद्दल टाकणार आहेच. सो सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.